गरीबपुरा नावाच्या गावामध्ये सगळेजण गरीब होते. गावामध्ये सगळ्यांची हालत काही अशी होती की प्रत्येक घराचा सदस्य आपलं पोट पाळण्यासाठी काही ना काही काम करायचा. कोणी शेती करायचं, तर कोणी पशुपालन, तर कोणीतरी मजदुरी. ह्याच गावामध्ये दीनलालचं पण घर राहायचं. त्याच्या कुटुंबाची पण अशीच परिस्थिती होती. आज काही तब्येत बरोबर नाही वाटत आहे. असं वाटतंय की कामावर जाणं आज मुश्किल होणार आहे. दीनलालची बायको दामिनी त्यांच्या जवळ येते आणि बोलते, जर का तुम्ही आज कामाला नाही जाणार तर आज दिवसभर तुम्हाला उपाशी राहावं लागेल आणि त्यावर तुम्ही आजारी पण आहात. ह्या परिस्थितीमध्ये उपाशी नाही राहायला पाहिजे. मी करू तरी काय करू? माझं शरीर माझी साथच नाही देत आहे. अशामध्ये मी तिथे जाऊन काय करणार? ठेकेदार जेव्हा माझी ही हालत बघेल तो मला स्वतःच वापस घरी पाठवेल आणि वरून जेवढा वेळ काम करेल त्याच्या बदल्यात न पैसे देईल न काही खायला. तर का मी कामावर जाऊ आणि तुम्हाला रात्रभर असंच उपाशी ठेवू? अजून करू तरी काय शकतो आपण? जर तू माझ्यासाठी घरात थांबलीस तर तू सुद्धा दिवसाचं जेवण नाही करू शकणार. तिथे जाऊन तुला दिवसाचं जेवण तरी मिळेल? माझी चिंता सोड आणि हे समज की मी आज दिवसाचा उपवास ठेवलाय. ठीक आहे, तर मी प्रयत्न करेन की संध्याकाळी लवकर काम संपवून घरी येऊ. एवढं बोलून दामिनी कामासाठी निघून गेली आणि दीनलाल घरी पलंगावर झोपून राहिला. ह्याच वेळेस गावामध्ये एक संत बाबा भिक्षा मागण्यासाठी आले आणि ते प्रत्येक घरी जाऊन भिक्षा मागायला लागले. भिक्षाम देही, भिक्षाम देही. संत सारखं आवाज लावल्यानंतर एक म्हातारी बाई घराच्या बाहेर पडते. हे संत महाराज, माझी सोनबाई आणि माझा मुलगा कामावर गेले आहेत. मी एकटीच आहे. जर का मी तुम्हाला भिक्षा देईल तर माझ्या सुनबाईला समजेल, कारण घरामध्ये अनाज मुठ्ठीभरच आहे. ती माझं जगणं कठीण करून टाकेल. काही गोष्ट नाही आई, मी तुझ्या त्रासाला समजू शकतो. जर तुमच्या वशमध्ये असतं तर तुम्ही मला जरूर भिक्षा दिली असती. परंतु आता तुम्ही स्वतःच त्या त्रासांमध्ये आहात की स्वतःचं पोट पाळण्यासाठी सुद्धा दुसऱ्यांवरती निर्भर आहात. मला माफ करा संत महाराज. माझ्या जीवनामध्ये ही पहिली वेळ आहे की एक संत माझ्या दरवाजापासून खाली हात जात आहे. जेव्हा मी तरुण होती तर कधी एखाद्या प्राण्याला पण उपाशी जायला दिलं नाही मी आपल्या दारातून. क्षमा नका मागू माता. मी तर हा विचार करून इथून जाईल की मला तुमच्या हातातून दक्षिणा मिळाली आहे. तुमच्या मनाची व्यवस्था मला हेच सांगत आहे. माझं तुमच्याकडून काहीच घेणं उचित नाही राहणार. तुम्ही सदा सुखी राहा. संत म्हाताऱ्या बाईला आशीर्वाद देतो आणि निघून जातो. अशाच प्रकारे संत दुसऱ्यांच्या दरवाज्यावर पण गेला, पण कोणत्या पण जाग्यातून त्यांना भिक्षाच्या नावावर एक दाना पण नाही मिळाला. आता संध्याकाळ झाली होती म्हणून दामिनी पण कामावरून घरी परत आली होती. तिचा नवरा अजून पण पलंगावर झोपलेला आहे. आता तुम्हाला कसं वाटत आहे? तब्येत तर ठीकच बरी वाटते, पण भुकेने वाईट हाल आहेत. तुम्ही फक्त थोडा वेळ आणखीन वाट बघा, मी तुमच्यासाठी काही बनवते. दामिनी आपल्या नवऱ्यासाठी जेवण बनवण्यासाठी रसोई घरामध्ये जाते. काही वेळानंतर ती जेवण बनवून खोलीमध्ये घेऊन येते. ऐका, उठा, हातपाय धुवा आणि खाऊन घ्या ना. दीनलाल पलंगावरून उठला आणि हात धुण्यासाठी निघून गेला. त्यानंतर दीनलाल जसंच जेवणासाठी खाली बसला तेव्हा त्यांच्या दरवाज्यावर ते संत महाराज आले. भिक्षाम देही. काय घरामध्ये कोणी आहे जो ह्या भुकेल्या संताची आवाज ऐकत आहे? संतची आवाज ऐकून दीनलाल उठला आणि दरवाजाकडे वाढायला लागला, पण त्यांची बायको त्याला थांबवते. घरामध्ये थोडं जे अन्न होतं ते मी तुम्हाला शिजवून दिलं आहे. आता काहीच नाही उरलंय. आपण संत महाराजांना काय द्यायचं? जे पण काही आपल्याकडून बनेल ते आपण देऊन टाकू, पण आपल्या द्वारातून संताला रिकाम्या हाती नाही पाठवायचंय. दीनलाल दरवाज्यावर गेला. आतमध्ये या संत महाराज. दीनलाल संतला घराच्या आत घेऊन आला आणि त्यांना त्या जागी बसवलं ज्या जागी तो स्वतः जेवणासाठी बसलेला होता. तुम्ही भुकेले वाटत आहात, भोजन ग्रहण करा. हे संत महात्मा, ह्या गावामध्ये तुम्ही पहिले व्यक्ती आहात ज्याने मला पहिल्यांदा मागितल्यावरच भोजन दिलंय. पण तुमची ही हाल बघून असं वाटतंय तुम्हीही भुकेले आहात. नाही संत महाराज, मी आत्ताच भोजन केलेलं आहे. तुम्ही माझी चिंता नका करू.
दीनलालची हालत बघून संत समजले होते की तो ह्यासाठी खोटं बोलत होता जेणेकरून तो त्यांचं पोट भरून जेवण वाढवू शकू. तो त्यांना बोलतो, ह्या सेवा भक्तीचं उचित फळ प्राप्त होईल. जेवल्यानंतर दीनलालने संत महाराजांना आराम करण्यासाठी पलंग दिला आणि स्वतः जमिनीवर झोपला. पण जसं सकाळ झाली संत काही न बोलता तिथून जायला लागले. तेव्हा दीनलालचे डोळे उघडले आणि तो संतकडे गेला जेव्हा आता त्यांच्या दरवाजापर्यंतच पोचले होते. हे संत महाराज, तर तुम्ही आम्हाला बिना आशीर्वाद देताच चालले आहात. मी तुम्हाला आशीर्वादाबदल्यात मी अशी एक वस्तू दिली आहे जी तुमच्या ह्या गरिबीला सदासाठी मिटवून टाकेल. इतकं बोलून संत तिथून निघून गेले. काही वेळानंतर दीनलालच्या घरचा पलंग चमकायला लागला. अहो बघा, हा पलंग तर असा चमकत आहे जसा हा सोन्याचा आहे. याच्यामध्ये मानायचं काय आहे? आणि हे आहेच सोन्याचं. अशी चमक तर सोन्याशिवाय कशाचीच नसू शकते. ह्याचा अर्थ संत महाराजांनी आमच्या सेवा भक्तीपासून खुश होऊन आमच्या ह्या पलंगाला सोन्याचा पलंग बनवलाय. आता आम्हाला कामासाठी इकडे तिकडे भटकावं नाही लागेल. दामिनी आणि दीनलाल आनंदाने जोरजोरात हे बोलत होते आणि त्यांचं हे बोलणं त्यांचा शेजारी मदन ऐकत होता. जर हा पलंग माझ्याकडे असता तर मी माझ्या मुलीचा इलाज करू शकलो असतो. मी आजच ह्या पलंगाला चोरी करून घेतो. आता जसंच संध्याकाळ झाली मदन एका संताचा भेस बनवून दीनलालच्या द्वारवर आला. भिक्षा द्या. दामिनी दरवाजावरच होती. तुम्हाला काय भिक्षा हवी आहे संत महाराज? मी दिवसभरापासून पायी चालत आहे देवी. माझं शरीर थकलं आहे. मी थोडा विश्राम करू इच्छितो. मला आज रात्रीसाठी काय इथे विश्राम करता येईल का? हो, तुम्ही हात या. दामिनीच्या बोलण्यावर मदन घराच्या आत आला. मदनला झोपण्यासाठी सोन्याचा पलंग दिला गेला. पण मदन झोपण्याच्या जागी दीनलाल आणि दामिनीवर नजर ठेवून होता. जसेच हे दोघं झोपले मी ह्या सोन्याच्या पलंगाला चोरी करून इथून पळून जाईल. अर्ध्या रात्री जेव्हा सगळेजण झोपलेले होते तेव्हा मदनने आपली खोटी दाढी, मूछ आणि कपडे काढून टाकले आणि पलंगला घेऊन तिथून निघून गेला. सकाळ झाल्यावर दामिनी आणि दीनलाल चकित झाले. हे बघा, संतचे कपडे आणि त्यांची दाढी मुशी. तो एक ठग होता आणि तो आमच्या सोन्याच्या पलंगाला चोरी करून घेऊन गेला. दामिनी आणि दीनलाल सोन्याच्या पलंगाला शोधण्यासाठी निघून गेले. इथे मदन जसंच पलंगला घेऊन काही दूरपर्यंत गेला होता की त्याच्या हातातून पलंग खाली पडला. त्याने बघितलं की त्याचे दोन्ही हात सोन्याचे बनलेले होते. हे काय झालं? माझे दोन्ही हात काम का नाही करत आहेत? तेव्हा तिथून संत जात होते आणि त्यांची नजर मदनवर पडली. ते त्याच्या जवळ आले. तू हा पलंग चोरी करून अपराध केला आहेस. मी हा पलंग त्या दोघांच्या सेवेला प्रसन्न होऊन त्यांना दान केला होता. आता तुला तुझ्या अपराधाचं फळ भोगावं लागेल. पलंग शोधता शोधता दामिनी आणि दीनलाल पण तिथे पोचले होते. मदन दादा, मला तर आता पण विश्वास बसत नाहीये की तुम्ही असं करू शकता. मला चुकीचं नका समजू ताई. हे सगळं मी माझ्या मुलीच्या इलाजासाठी केलं. तुला तर माहितीच आहे की तिची हालत किती गंभीर आहे. दामिनी संतकडून अनुरोध करते. हे संत महाराज, तुम्ही ह्यांच्या चुकीला माफ करा आणि ह्यांच्या हाताला परत जुन्या अवस्थेमध्ये करून द्या. जो माणूस दुसऱ्याच्या गोष्टीवरती लालच करतो तो खूप वाईट असतो आणि चुकीसोबत सदा असंच होत असतं. संत महाराज, मला वाटतं की माणूस चुकीचा नसतो, त्याचा वेळ आणि परिस्थिती चुकीची असते. जर काय मदन दादाची मुलगी आजारी नसली असती तर ते कधीच असं नाही केले असते. दामिनीच्या निवेदन केल्यानंतर संत मदनच्या हातांना परत जुन्या अवस्थेमध्ये घेऊन येतात. मग दीनलाल त्या पलंगाला हातामध्ये उचलतो आणि बाजारात जायला लागतो. तुम्ही या पलंगाला कुठे घेऊन चाललाय? मी काही एका मोठ्या सोनाराला विकेल. हे जर नेहमी माझ्या घरात राहिलं तर कोणी ना कोणी याला परत चोरायचा प्रयत्न करणार. आपण याला विकून मिळालेल्या पैशामध्ये पूर्ण गावाच्या गरिबीला दूर करू शकतो. दीनलालने त्या सोन्याच्या पलंगाला विकून पैसे घेतले आणि स्वतःच्या बरोबर पूर्ण गावाची गरिबी पण दूर केली.